आता वृंदावनमध्ये आहे आणि ज्यांनी कुणी पण हे म्हटलंय ते 100% खरं आहे. कृष्ण के मुरली और राधे राधे की आवाज ही आहे वृंदावन की पहचान. जयपूरमधून मी साधारण 4 वाजता मथुरेत पोचलो. मथुरेतून अर्ध्या पाऊण तासाचा प्रवास आहे फक्त वृंदावनचा. वृंदावनमध्ये आलो आम्ही 5 जणांनी रूम घेतली. रूम घेतल्यानंतर काय करायचं कुठं जायचं काहीही माहिती नव्हतं. आवरून साधारण 5:30-6 वाजता आम्ही खाली आलो. रस्त्यावरच्या एका काकांना विचारले की आम्हाला प्रेमानंद महाराजांना भेटायचं, ते कसं भेटता येईल. तर ते म्हटले त्यांची जी 2 वाजताची पदयात्रा होती ती त्यांनी बंद केलेली, कारण त्यांची तब्येत वगैरे काय कारणास्तव ठीक नसते. तरीही आम्ही त्यांच्या आश्रमाकडे गेलो आणि तिथं एक मैदान आहे पूर्ण मोठं. तिथं त्यांनी त्यांचे सर्व भाविक असे एकत्र करतात आणि जर त्यांची तब्येत ठीक असेल तर ते तिथं दर्शन देण्यासाठी येतात. आमचं नशीब चांगलं होतं की आमच्या वेळी त्यांची तब्येत ठीक होती आणि आम्हाला ते तिथं दर्शन देण्यासाठी आले. मित्रांनो, मी सांगू शकत नाही तुम्हाला, जेव्हा आपल्यासमोर देव असतो तेव्हा काय वाटतं, कसं वाटतं हे मला तेव्हा समजलं. म्हणजे लाखोंची गर्दी असते, किलकिलाट असतो पूर्ण, तरी एकदम पूर्ण शांतता होते आणि फक्त आणि फक्त ते दिसत असतात. ते जिथनं चालून जातात ना तिथं माणसं नमस्कार करतात, रडत असतात अक्षरशः. खूप सुंदर दर्शन झालं त्यांचं आम्हाला.